जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळतंच, मात्र जिद्दीला कधी कधी इतरांच्या मदतीची गरज असते। औरंगाबादच्या तरबेज पटेल यानं परिस्थितीवर मात करत स्केटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली आहे। भंगारातून सोनं कमवणाऱ्या तरबेजला आणखी गती देण्यासाठी तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे। फुलंब्रीचे चहावाले कडूदादा पटेल यांच्या मुलानं हट्ट धरला, स्केटिंग हवं। रोज लोकांना चहा पाजून पोट भरणाऱ्या पटेल यांच्यासाठी ते शक्य नव्हतं। अनेक दिवसांच्या हट्टानंतर पटेल यांनी भंगार बाजारातून स्केटिंग आणलं, अवघ्या 200 रुपयात। तबरेजनं तातडीनं ती चाकं आपल्या पायांना लावली आणि सराव सुरू केला। पण गल्लीतला माळरानावरचा सराव पुरेसा नव्हता। मित्रांच्या सल्ल्यानं त्याला अकादमीत घातलं, पण अकादमीत घालूनही तबरेजचा वेग काही वाढेना। एकेडमी में फिर हमने 2 महीने खेला, फिर हमारी स्पीड नहीं बढ़ रही थी। फिर सर से हमने पूछा, मेरे पापा ने पूछा कि इसकी स्पीड क्यों नहीं बढ़ रही, तो सर ने बोला ये स्केटिंग ऐसी नहीं चाहिए, उसको दूसरी चाहिए, तो इसलिए मेरे को दूसरी स्केटिंग दिला के दी थी। तो अभी मेरे को इंटरनेशनल लेवल खेलना है, मलेशिया के वास्ते मेरे को प्रोफेशनल स्केटिंग चाहिए। पटेल यांच्या मित्रांनी आणि तबरेजच्या सरांनी साथ दिली। 48,000 ऐवजी 13,000 स्केटिंग घेतलं आणि तबरेजच्या पायाला नवा वेग मिळाला। तबरेजनं या नव्या स्केटिंगच्या जोरावर औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि गोव्यासह 7 स्पर्धा मारल्या आणि आता त्याला खुणावतंय मलेशिया। पण पुन्हा एकदा त्याच्या चाकांच्या मार्गात पैशांचा अडथळा आलाय। गरीब पैसे असल्यामुळे माझी कठीण परिस्थिती आहे। ते डॉक्टर साहेबांनी ते इम्तियाज साहेबाकडे घेऊन गेले, कोर्शी आणून दिलं त्यांना, त्यांना ते लेटर दिलं मला। आता क्रीडा मंडळाला जमा करायला मी ती अजून काही भेटलं नाही मला। ते डॉक्टर प्रयत्न करता ते, आपण फोन करू म्हणे, परत तिकीट भेटू म्हणे त्यांना। भंगारातून तबरेजनं सोनं कमवलं, आता तेच सोनं परदेशात चमकायचं असेल तर त्याला साथ देण्याची गरज आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।